आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. याआधी कितीतरी वेळा मी तुम्हाला माझ्या लग्नाबद्दल सांगितलंय, माझ्या लग्नाचा विषय काढलाय मी तुमच्या समोर, पण तरी सुद्धा तुम्ही काहीच बोलणार नाहीत. आणि आय एम शुअर तुम्हाला माहिती होतं की ज्या मुलीशी माझं लग्न ठरलंय ती अंजली आहे, तुमची बहीण आहे. स्टिल यू डिडंट टेल मी एनीथिंग. वाय? ती तुमची मामे बहीण आहे, तुम्ही एकाच घरात राहता, हे सगळं तुम्ही का लपवलंय माझ्यापासून सई? आणि सई, हे सगळे प्रश्न विचारून मला तुमची कुठली परीक्षा वगैरे घ्यायची नाहीये ना, तुमच्यावर कुठले आरोप करायचे आहेत. इट्स जस्ट दॅट मला हे सगळं खूप वियर्ड वाटतंय. आय नो तुम्हाला सुद्धा त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा. तुम्ही साधे डोळ्यात डोळे घालून बोलू सुद्धा शकत नाही माझ्या बरोबर. प्लीज जे काही आहे ते शेअर करा आणि मोकळ्या व्हा, तुम्हाला बरं वाटेल. प्लीज प्लीज टेल मी, का लपवलं तुम्ही हे सगळं? मी तुम्हाला सांगणार होते नाही, पण नाही सांगू शकले, कारण मी शपथ घेते की मी देवांश सरांना काहीही सांगणार नाही. कारण बोला, मी ऐकतोय. प्लीज टेल मी. माझी खूप इच्छा असूनही मी नाही सांगू शकत तुम्हाला काही. वेगळ्याच कचाट्यात अडकलीये मी. मला माफ करा, मी तुम्हाला सत्य नाही सांगू शकत. कुठे हरवलात तुम्ही? काहीतरी सांगत होता मला, मी ऐकतोय. प्लीज बोला ना. अचानक काय झालंय तुम्हाला? माझी आई, जानू, माझी बहीण रिया, हे तिघींना सोडलं तर मी मनमोकळेपणाने जर कोणाशी बोललो असेल तर त्या फक्त तुम्ही आहात. मी माझ्याबद्दल सगळं शेअर केलंय तुमच्या बरोबर. आय डोंट नो का, पण मला आपल्या पहिल्या भेटीपासूनच असं वाटत होतं की आपल्यामध्ये काहीतरी कनेक्ट आहे. पण तुम्हाला ती मैत्री पुढे न्यायची नव्हती म्हणून मी कधी तुम्हाला फोर्स केलं नाही. पण इव्हेंच्युअली आपली मैत्री झालीच.